नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये आपण आता पुढचा नवीन पाठ सुरू करणार आहोत, चौथा. त्याचं नाव आहे भारतातील समाज परिवर्तनाची किंवा समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. पहा, समाज परिवर्तन, सामाजिक बदल. परिवर्तन हा शब्द आहे. परिवर्तन म्हणजे बदल आहे. आता परिवर्तन अथवा बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक बाबीमध्ये आपण पाहतोय की काल परत्वय, त्यामध्ये बदल आणि परिवर्तन हे होत असतं. आणि त्याला मग या ठिकाणी असलेला भारतीय समाज ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आपण पाहतोय की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा वारंवार बदल आणि परिवर्तन या ठिकाणी होत आहे. आणि मग हे जे बदल आणि हे जे परिवर्तन आहेत ते भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने होत आहेत, या संदर्भामध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये साधारणतः 4 प्रक्रियांचा, 4 संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्या 4 संकल्पना आहेत: औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, आधुनिकीकरण आहे, जागतिकीकरण आहे आणि अंकीकृत करण आहे. परंतु या वर्षीचं अथवा या शैक्षणिक वर्षाचं 2020-21 परिस्थिती जर आपण पाहिली तर आपण पाहतोय की कोविडमुळे सध्या आणखीनही शाळा आणि महाविद्यालय सुरू झालेली नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झालं, परंतु ते प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्ष सुरू झालं. आणि त्यामुळं या चॅप्टरमधील, या पाठामधील 2 संकल्पना या कमी केलेल्या आहेत. त्या कमी केलेल्या संकल्पना आहेत औद्योगिकरण आणि शहरीकरण. आणि त्यामुळे आपल्याला अभ्यासाला या ठिकाणी 3 संकल्पना आहेत या वर्षीपुरतं. आधुनिकीकरण आहे, जागतिकीकरण आहे आणि अंकीकृत करण आहे. मग या 3 संकल्पनेच्या आधारे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जो बदल दिसतोय आपल्याला, जे परिवर्तन आपल्याला दिसतंय, ते कशा पद्धतीने दिसतंय, यामध्ये पहिली संकल्पना आपण अभ्यासूया. ती संकल्पना आहे आधुनिकीकरणाची. आधुनिकीकरण, ज्याला की मॉडर्नायझेशन असं म्हटलं जातं, या संज्ञेचा, या संकल्पनेचा सर्वप्रथम वापर जो केला तो वापर केला डॅनियल लर्नर यांनी. डॅनियल लर्नर यांनी आधुनिकीकरण ही संकल्पना सर्वप्रथम या ठिकाणी वापरात आणली. आता ही संकल्पना एखादी व्यक्ती, एखादा गट, एखादा समाज या संदर्भामध्ये लागू केली जाऊ शकते. ज्यावेळेस या आधुनिकीकरणाचा विचार होतो त्यावेळेस बऱ्याचदा असं म्हटलं जातं किंवा बऱ्याचदा या दृष्टिकोनातूनच या आधुनिकीकरणाचा विचार केला जातो, तो म्हणजे आधुनिकीकरण हे फक्त आर्थिक बाबतीच्या संदर्भातच आहे, या दृष्टिकोनातून बऱ्याचदा या संकल्पनेचा विचार केला जातो. परंतु आर्थिक संदर्भामध्ये, आर्थिक जीवनाच्या संदर्भामध्ये आधुनिकीकरणाचा जरी विचार होत असला तरी मनुष्याचं सामाजिक जीवन आहे, तंत्रज्ञान आहे, राजकीय यंत्रणा आहेत, संस्कृती आहे, शिक्षण आहे, अशा अनेक संदर्भामध्ये सुद्धा आधुनिकीकरणाची संकल्पना या ठिकाणी लागू होत असलेली दिसते. मानवी जीवनावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव या आधुनिकीकरणाचा पडत असलेला दिसतोय. आणि यामधून या ठिकाणची मूल्य पद्धती आहे,
या ठिकाणची श्रद्धा प्रणाली आहे, अथवा मानवाचं असलेली वागणूक अथवा वर्तणूक आहे, यामध्येही आपल्याला परिवर्तन अथवा बदल या ठिकाणी पाहावयास सापडतो. म्हणजे जरी बऱ्याच वेळेस या प्रक्रियेकडे आर्थिक म्हणून जरी बघत असलं तरी मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये या आधुनिकीकरणाचा प्रभाव पडत असलेला आपल्याला दिसतो. मग असं हे जे आधुनिकीकरण आहे, त्या आधुनिकीकरणाची काही समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामधली जी सोपी सुटसुटीत स्वरूपाची व्याख्या आहे ती मी तुमच्या समोर मांडणार आहे. ती व्याख्या केलेली आहे रुस्तो आणि वार्ड यांनी. रुस्तो आणि वार्ड यांनी जी आधुनिकीकरणाची व्याख्या केलेली आहे ती पहा काय म्हणतात. आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण होय. पहा, साधी आणि सोपी व्याख्या आहे. आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन. तपा सध्या आपण आधुनिक युगामध्ये राहतोय आणि आधुनिक युगामध्ये आपण ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण मोठा बदल केलेला आहे, आपण मोठं परिवर्तन केलेलं आहे. आणि या आधुनिक विज्ञानाचं मानवी व्यवहारामध्ये आपण उपयोजन करतोय, म्हणजे त्याचा वापर आपण करतोय. आणि त्यामुळेच आपल्याला पारंपरिक कालावधीमधील मानवी जीवन आणि सध्याच्या या विज्ञान युगामधील मानवाचं जीवन जर आपण पाहिलं, मानवी व्यवहार जर आपण पाहिले, तर यामध्ये बदल अथवा परिवर्तन आपल्याला दिसून येतं. आधुनिकीकरण आहे. आपल्या सध्याच्या शिक्षणाचं उदाहरण आपण पाहू शकतो की पूर्वीच्या कालावधीमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण सध्या ज्या तंत्रज्ञानाचा वापर करतोय ते तंत्रज्ञान माहिती नव्हतं, परंतु सध्या आपण त्याचा वापर करतोय. विद्यार्थीही घरी आहेत आणि शिक्षकही घरी आहेत, तरीही सध्या आपण शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. हे कशामुळे शक्य झालं, तर हे आपण म्हणूया आधुनिकीकरणामुळे शक्य झालं. आधुनिक स्वरूपाच्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानामुळे ते शक्य झालं. म्हणजे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. अशी साधी, सोपी आणि सुटसुटीत स्वरूपाची व्याख्या रुस्तो आणि वार्ड यांनी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ही झाली व्याख्या. त्यानंतर पुढचा भाग येतोय तो आहे आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये. तर पहा, या ठिकाणी होत असलेलं आधुनिकीकरण आणि या आधुनिकीकरणाची मग कुठली कुठली वैशिष्ट्ये आहे. पहिलं वैशिष्ट्य घ्या, विज्ञान निष्ठता. विज्ञान निष्ठता. आता पहा, व्याख्येमध्येच आपण पाहिलं की या ठिकाणीच आपण पाहिलं की आधुनिक विज्ञान आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय आहे, तर आधुनिक विज्ञान आहे, आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे. आता पहा, विज्ञान निष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धत. आकलन आणि दुसरा भाग त्यांनी सांगितला स्पष्टीकरण. कुठल्याही बाबीचं आपण जे आकलन करतोय आणि आपण जे स्पष्टीकरण करण्याची जी पद्धत आहे त्याला साधारणतः वैज्ञानिक पद्धत असं म्हटलं जातं. सध्या वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेली शिक्षणाद्वारे आपण युक्तिवादाचं समर्थन करण्यासाठी प्रयोगाच्या आधारे आपण पुरावा देण्याचा प्रयत्न करतो. विज्ञान काय सांगतं? विज्ञान काय सांगतं तर विज्ञान पुरावा द्या असं सांगतं. आणि याच्या आधारेच आपण जो युक्तिवाद करतोय किंवा आधुनिकीकरणामधून जो युक्तिवाद या ठिकाणी केला जातो त्याचं समर्थन करण्यासाठी ते सिद्ध करून आपल्याला दाखवावं लागतं. आणि त्यासाठी कशाचा आधार घेतला जातोय तर त्यासाठी प्रयोग आहे, प्रात्यक्षिक आहे.
आणि याच्या आधारे पुराव्यावर भर देण्याचं काम करतं, म्हणजे ही विज्ञाननिष्ठता आहे. म्हणजे आधुनिकीकरण ही संकल्पना कशी आहे? विज्ञाननिष्ठ स्वरूपाची संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं तर्कनिष्ठ दृष्टिकोन. आता पहा, या आधुनिकीकरणाचा संबंध हा तर्कवादाशी असलेला दिसतोय. कारण की या आधुनिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये जो तर्कवाद या ठिकाणी सांगितला जातोय, कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण, कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही बाब असेल, त्याचं तर्कशुद्ध स्वरूपाचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे जे तर्कशुद्ध स्वरूपाचं स्पष्टीकरण आहे, यामधून दोन गोष्टींमधला कार्यकारण भाव उलगडण्याचा, तपासण्याचा प्रयत्न केला जातो. आता दोन गोष्टींमधील कार्यकारण भाव उलगडणं, तपासणं म्हणजे कुठल्याही बाबीची कारणं आणि परिणाम यामधील संबंध या ठिकाणी तपासले जात आहे. म्हणजे कार्यकारण भाव, दोन बाबीमधला कार्यकारण भाव, त्याचं कारण काय, त्याचे परिणाम काय होतील, याचा साधारणतः सारासार विचार या ठिकाणी केला जातोय. म्हणजे तर्कनिष्ठ स्वरूपाचा दृष्टिकोन आहे. या तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यावर आधारलेलं जे स्पष्टीकरण होतं, या स्पष्टीकरणाकडून आपण इहवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे आपला झुकण्याचा सध्या कल आहे. म्हणजे तर्कनिष्ठ स्वरूपाच्या दृष्टिकोनाचाच आपण सध्या विचार करतो. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं तंत्रज्ञानातील सुधारणा. तंत्रज्ञान, आता पहा, आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्या ज्या आलेल्या आहेत, त्या व्याख्येमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला आहे. इथे आपण उपयोजन शब्द व्याख्येमध्ये अभ्यासलेला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर या ठिकाणी भर दिलेला आहे. आणि ते औद्योगिक समाजाचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. यासाठी अचूकता मिळवण्याचे तंत्र आहेत, कौशल्याचं विशेषीकरण आहे आणि अचूकता या गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणजे तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा या आधुनिकीकरणामुळे होत असलेली आपल्याला दिसून येते. सध्याचं शिक्षण ही आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारेच या ठिकाणी करतोय. म्हणजे तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी होत असलेला दिसतोय. चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. नवीन कल्पना, आता पहा, आधुनिकीकरणामधून समस्यांचं निराकरण करण्यासाठी, समस्या घालवून देण्यासाठी नवीन कल्पनांचं स्वागत करणं, यासाठी जे उपलब्ध पर्याय आहेत त्या उपलब्ध पर्यायाची पडताळणी करणं, यासाठी नवीन मार्ग तपासणं, नवनिर्मितीचा शोध या ठिकाणी घेणं, या सर्व गोष्टी स्वेच्छेनं करणं अतिशय आवश्यक असलेलं दिसतं. म्हणजे आधुनिकीकरणाचा अर्थ आपल्याला सांगता येतोय की आधुनिक यंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करणं इतक्या पुरता मर्यादित आधुनिकीकरणाचा अर्थ असू शकत नाही. तर नवीन कल्पनांचा, नवीन विचारांचा स्वागत करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी या आधुनिकीकरणानं बहाल केलेलं आपल्याला दिसून येतं. शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं चिकित्सक विचार पद्धती. चिकित्सक विचार पद्धती, तर पहा, कुठल्याही गोष्टीचे बारकावे समजून घेऊन
कुठलीही गोष्ट, कुठल्याही गोष्टीचे बारकावे समजावून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूचे परीक्षण करता येणं म्हणजेच चिकित्सक विचार पद्धती होय. म्हणजे निरीक्षण करणं, त्यातले बारकावे पाहणं, त्यातील बऱ्या वाईट पैलूंचं परीक्षण या ठिकाणी करणं, याला आपण चिकित्सक विचार पद्धती असं म्हणतो. आता पहा, या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमधून व्यक्ती आधुनिक बनतोय, आधुनिक स्वतःला म्हणवून घेतोय. यामध्ये मग त्याची रोजच्या घटना काय आहेत, साहित्य काय, संस्कृती आहे, कला आहे, रूढी आहे, श्रद्धा आहे, या सर्व बाबीकडे, या सर्व गोष्टीकडे चिकित्सक वृत्तीनं पाहून सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची आपली तयारी पाहिजे. म्हणजे ज्या काही बाबी आपल्या आहेत, मग घडत असलेल्या घटना असतील, साहित्य असेल, संस्कृती असेल, कला असेल, रूढी असतील, श्रद्धा असतील, या सगळ्याकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची आपली तयारी या ठिकाणी असली पाहिजे. एवढंच नव्हे तर आत्मपरीक्षण हाही भाग महत्वाचा आहे. आत्मपरीक्षण करणं म्हणजे काय आहे, तर आत्मपरीक्षण करणं म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तित्वातील बऱ्या आणि वाईट बाबींचा शोध घेणं आहे. आत्मपरीक्षण करणं म्हणजे स्वतः अंतर्मुख व्हायचंय आणि स्वतःच्या व्यक्तित्वातील बऱ्या वाईट बाबींचा या ठिकाणी शोध घ्यायचा आहे. हा गुण सुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व गुणवैशिष्ट्ये आपल्याला आधुनिकीकरण म्हणजे भारतामध्ये जे सामाजिक परिवर्तन घडतंय, जो बदल घडतोय, या सर्व सामाजिक बदलामध्ये आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया अतिशय महत्वाची भूमिका पार पाडते. आणि यामधून मग या पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेची या ठिकाणी सांगता येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आधुनिकीकरण आणि त्याची वैशिष्ट्ये हा भाग या ठिकाणी संपतो. आपणही या ठिकाणी थांबूया. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया. धन्यवाद.